नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघ लिमिटेड नाशिक संस्थेची व्यवस्थापक समिती पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून संस्थेचा पैसा खर्च होऊ नये यासाठी सहाय्यक निबंधक मनीषा खैरनार यांनी व संस्थेच्या उमेदवारांनी प्रतिसाद दिलाय. संस्थेच्या चेअरमॅनपदी श्री पद्माकर पुंजाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती मणिनी अभिराम कंसारा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याप्रसंगी चेअरमॅन श्री पद्माकर पाटील यांनी सांगितले की संस्थेचा प्रगती आलेख सतत उंचावण्याकरिता तसेच सेवक व ग्राहकांच्या अडीअडचणी यांना प्राधान्य देऊन विक्री वाढीसाठी प्रयत्न करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचा खादी व ग्रामोद्योगाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. या प्रसंगी सहाय्यक निबंधक मनीषा खैरनार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री रमेश चंद्र घुगे, श्री कैलास सोनवणे, श्री प्रमोद गर्गे, मकरंद सुखात्मे, राहुल बर्वे, श्री दिलीप मोरे, श्री अजय तांबट, श्री दामू गावडे, श्री काशीनाथ निमसे, श्री केदारनाथ सूर्यवंशी, श्रीमती मणिनी कंसारा, सौ अंजली आमले, श्री भाऊसाहेब खताळे तसेच व्यवस्थापक सचिन पवार, अजित जाधव, अमल बर्वे, सुनील पाटील, विशाल आमले, प्रथमेश पाटील, कृतार्थ कंसारा यांच्यासह सभासद व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. चेअरमन पदासाठी श्री पद्माकर पुंजाजी पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. रमेशचंद्र त्र्यंबकराव घुगे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे आणि श्रीमती अंजली विजय आंबे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. पत्र हे मंजूर झालेले आहे. श्री पद्माकर पुंजाजी पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र चेअरमन पदासाठी प्राप्त झाल्यामुळे श्री पद्माकर पुंजाजी पाटील यांची चेअरमन पदासाठी अविरोध निवड झाल्याची यांचे व्हाईस चेअरमन पदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. श्री कैलास सोनवणे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे आणि श्री अजय दत्ताबाई तांबट यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. छाननीअंती सदरचं नामनिर्देशन पत्र मंजूर झालेलं आहे. श्रीमती मणिनी अभिराम कंसारा यांचे व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे आणि श्रीमती मणिनी अभिराम कळवा किती वाजता आम्ही येतो माझे सहकारी आपण गेल्या 20-25 वर्षापासून जे आम्हाला सहकार्य केलं आपल्या सर्वांच्या वतीनं ते खादी भंडाराचं जे काही प्रॉब्लेम होता तो मला वाटतं शांताराम बापू वावरे, दादासाहेब कोटणी असे जे मोठमोठे सावरकरांपासून आपले सभासद आहे. त्यावेळेला हे असताना ती शांताराम बापू वावरे ज्यावेळेला इकडे बसत होते त्यावेळेला ती परिस्थिती कशी होती अशा आपल्या ताईला आम्हाला त्यांना माहिती आहे. दादा होते त्यावेळेला शांताबाई छाजे. तर त्यावेळेला हे खादी ग्राम म्हणजे कसं होतं तर मी पंढरपूरला ज्या वेळेला व्हिजिटला गेलो त्यावेळेला पंढरपूरला फक्त ते 2 लोक बसले होते, कोणीही त्यांच्या इथं घेत नव्हतं. मी ज्यावेळेला पुण्याला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, जिथं आपले खादी ग्राम त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त काही विक्री अशी नाही. ज्यावेळेला आपल्या खादी ग्रामोद्योगचे मुख्य अधिकारी ज्यावेळेला आले सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला त्यांनी पाहिलं म्हणे असं खादी ग्रामोद्योग तर मी तर म्हणे धुळा आपले गोवा आपला हा गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणचा म्हणे माझ्याकडं कारभार आहे. परंतु असं खादी ग्रामोद्योग मी कधी बघितलं नाही. हे कशाचं श्रेय हे तुमच्या सगळ्यांचं श्रेय, माझे याच्याचं काही नाही. आपल्याला ज्या वेळेला नाही आमच्याकडे फक्त 48,000 रुपये आमच्याकडे होते ज्यावेळेला. मराठी न्यूज साठी वृत्त संपादक श्यामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.